नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। गोदाघाट परिसरामधील रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नाशिकमधील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। तर सोमेश्वर धबधबा परिसरातली ही विहंगम अशी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। देवठाण ते भुलेगाव, देवठाण ते भाईखेडा या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे। तर नाशिकमधील सटाण्यामधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो झालं आहे। यंदा दुसऱ्यांदा हे धरण ओव्हरफ्लो झालं, त्यामुळे मोसम नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय। मोसम, काटवण आणि करंजाडी या खोऱ्याला दिलासा मिळाला आहे। नाशिकमधील सटाण्यामधील हरणबारी हे धरण ओव्हरफ्लो झाले।